नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. पंचांगानुसार चैत्र पौर्णिमेला दरवर्षी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाचा जन्म झाला होता. यावर्षी हनुमान जयंती ही मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी आहे. जर तुम्हाला शनी 7.5 असेल तर तुम्ही हनुमान जयंतीला काही खास उपाय केले तर यातून नक्कीच दिलासा मिळेल. तर हनुमान जयंतीला कोणते उपाय करायचे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हावेत ही स्वामीचरणी प्रार्थना करते. बघा, जर तुम्हाला शनीची 7.5 असेल आणि तुम्हाला शनी पीडेतून दिलासा मिळण्यासाठी तुम्हाला हनुमान जयंतीला उपवास धरायचा आहे. त्याचप्रमाणे लाल रंगाचे कपडे परिधान करून मारुतीच्या मंदिरात जायचे आहे. त्याचप्रमाणे मूर्तीसमोर आसनावर बसून जाईचा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि हनुमान चालीसाचे 21 वेळा पठण करायचे आहे. हनुमानाला चणे आणि बुंदीच्या लाडूचा भोग खूप प्रिय आहे, तर या दिवशी नक्कीच मारुतीरायाला या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. सुंदरकांडचं पठण करा आणि प्रसाद वाटा. या उपायामुळे शनीची पीडा कमी होते आणि उत्तम आरोग्य लाभतं. शनीची 7.5 आणि पीडेतून सुटका मिळवण्यासाठी हनुमानाला सिंदूर चोळा आणि जुईचे तेल अर्पण करा. वडाची 8 पाने काळ्या धाग्यात बांधून त्यावर सिंदुराने राम राम लिहा. ही पाने हनुमानाच्या मंदिरात अर्पण करा. या उपायामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि संकटातून सुटका करतात. बघा, शनीच्या 7.5तून सुटका करण्यासाठी हनुमान जयंतीच्या 1 दिवस आधी हनुमान मंदिरात नारळ न्या. हनुमानासमोरच आपल्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतारा करा आणि तिथेच फोडा. त्यानंतर तुपाचा दिवा लावून ओम हनुमते नमः या मंत्राचा जप करा आणि सुंदरकांडाचं पठण करा. त्याचप्रमाणे तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी लवंग टाकून पानाचा विडा अर्पण करा. तर दुसरीकडे काळ्या कपड्यात बदाम बांधून घराच्या दक्षिण बाजूला लपवून ठेवा. बघा, कोणाला कळणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर दुसऱ्या दिवशी शनी मंदिरात सोडून या. यामुळे शनीच्या दृष्टीतून मुक्ती मिळेल. बघा, त्याचप्रमाणे तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर त्यात 2 लवंगा टाकायच्या आहेत. या दिव्याने हनुमानाची आरती करून हनुमान अष्टक वाचायचे आहे. त्याचबरोबर गुलाब किंवा लाल फुलांची माळ, लाल चंदन अर्पण करायचे आहे. शनीच्या 7.5तून मुक्तता करण्यासाठी हे अतिशय सोपे उपाय आहेत. त्यामुळे तुम्ही हनुमान जयंतीला अवश्य हे उपाय करून पहा. तुमच्या मागेही शनीची 7.5 लागली असेल तर नक्कीच यातून मुक्तता होईल. ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.